ओके, चला आले सगळे, करूयात सुरू. रेकॉर्डिंग लिंक पाठवत असते बाकीच्या बॅचेसला, म्हणून थोडासा मला तो 2 मिनिटं बफर टाइम हवा असतो. चला करूयात सुरू. प्रार्थना. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला सगळ्यांनी उठून उभं राहायचे. वॉर्मअप एक्सरसाइज. मानवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मान डावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8. पाम वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. शोल्डर वरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात. पायात थोडस अंतर. कंबर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही पाय जुळवून नी रोटेशन. गुडघ्यावरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन एका एका पायानं. उजवा पाऊल. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊल वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊल वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. चला मॅटच्या टोकाला उभं राहायचंय. सूर्य नमस्कारासाठी तयार. ओम ह्राम मित्राय नमः. 1 ला दोन्ही हात वर. 1 2 ला कमरेतून खाली. 2 3 ला डावा पाय मागे. 3 4 ला उजवा पाय मागे. 4 5 ला गुडघे छाती कपाळ जमिनीला. 5 6 ला हात कोपऱ्यात सरळ छताकडे पहा. 6 7 ला कंबर वर उचला. 7 8 ला डावा पाय पुढे. 8 9 ला उजवा पाय पुढे. 9 10 ला कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. 10. ओम ह्रीम रवये नमः. 1 हात वर. 2 कमरेतून खाली. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय मागे. 5 गुडघे छाती कपाळ जमिनीला. 6 हात कोपऱ्यात सरळ. 7
कंबर वर उचला. 8 डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10 कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 हात वर. 2 कमरेतून खाली. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय मागे. 5 गुडघे छाती कपाळ जमिनीला. 6 हात कोपऱ्यात सरळ. 7 कंबर वर उचला. 8 डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10 कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. ओम ह्रीम भाणवे नमः. 1 हात वर. 2 कमरेतून खाली. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय मागे. 5 गुडघे छाती कपाळ जमिनीला. 6 हात कोपऱ्यात सरळ. 7 कंबर वर उचला. 8 डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10 कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. ओम ह्रौम खगाय नमः. 1 हात वर. 2 कमरेतून खाली. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय मागे. 5 गुडघे छाती कपाळ जमिनीला. 6 हात कोपऱ्यात सरळ. 7 कंबर वर उचला. 8 डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10 कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 6 सूर्यनमस्कार झालेत. जे पहिल्यांदा नवीन करतायत काल आज मध्ये त्यांना बसायची इच्छा असेल तर बसून घ्या. ओम ह्रीम मर्चिये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रेम सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. ओम ह्रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 12 सूर्यनमस्कार झाले. ओम राम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीम रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रेम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचा सूर्यनमस्कार होल्डिंगचा. सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. शेवटचा सूर्यनमस्कार. प्रत्येक स्थितीमध्ये आपण 2 ते 3 सेकंद होल्ड करतो. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रेम रोम रह. मित्र रवी सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर. 1 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली.
2 3 ला श्वास घेत डावा पाय मागे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीला, कंबर खाली, छताकडे पहा, घशाला ताण द्या. 3 4 ला डाव्या पाया शेजारी उजवा पाय, 4 कंबर खाली, समोर पहा, दोन्ही हात आणि पायावरती संपूर्ण शरीराचा भार तोलायचा प्रयत्न करायचा आहे. 5 ला गुडघे, छाती, कपाळ, बॉडीचे एवढेच पार्ट जमिनीला टेकवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. 5 6 ला श्वास घेत हात कोपऱ्यात सरळ, 6 7 ला कंबर वर उचला, पायाला रेटा द्या, टाचा जमिनीला, हनुवटी छातीकडे, 7 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय, 8 कंबर खाली, छताकडे पहा, घशाला ताण द्या. 9 ला उजव्या पायाशी जरी डावा पाय, 9 पाय गुडघ्यात सरळ, हात नाही टेकले तरी हरकत नाही. 10 ला श्वास घेत कमरेतून सरळ, हाताचा नमस्कार. 10 चला पाठीवरती झोपा, शवासन. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर, दोन्ही हातामध्ये भरपूर अंतर. मान डावीकडे किंवा उजवीकडे सैलसर सोडून द्यायची आहे. डोळे मिटून घ्यायचेत आणि आपलं संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. श्वास घेताना आणि सोडताना पोटाची एक लयबद्ध हालचाल होत आहे, त्याकडे लक्ष द्या. डोळे मिटून संथ श्वसन.
चला, दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात जवळ, पाठीवरती झोपून राहायचंय, पाठीवरचं आसन करायचंय. अर्धचक्रासन. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करा, टाचा सीट जवळ जमिनीला टेकवा, गुडघे उभे करा. 2 ला दोन्ही हाताची डोक्याखाली उशीप्रमाणे घडी घाला. 3 ला जमिनीपासून कंबर वरती उचलायची आहे. 3. 4 ला टाचावर उचला. 4. 1 मिनिटासाठी होल्ड. शक्यतो अशा पद्धतीनं तुम्ही कॅमेऱ्यासमोर बसलं पाहिजे, झोपलं पाहिजे, की तुम्हाला झोपल्या झोपल्या कॅमेरा दिसू शकेल. तुम्ही जर पाठ करून डोकं करून कॅमेऱ्याच्या साईडला बसला तर तुम्हाला स्क्रीन दिसणार नाही. साधी गोष्ट आहे. लोअर बॅक पेन कमी करण्यासाठी, कमरेच्या मणक्यांची मजबूती वाढवण्यासाठी अतिशय चांगलं आसन आहे. कमरेचे स्नायू मजबूत करण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर आहे. अर्धचक्रासन. आसन सोडायचे. 1 ला टाच खाली, 2 ला कंबर खाली, 3 ला हात खाली. चला, एका कुशीवरती वळायचे, तिथेच विष्णू मुद्रा. एका कुशीवरती वळायचंय. विष्णू मुद्रेमध्ये एक हात डोक्याखाली सपोर्टला. 30 टाइम पाय आपल्याला 90 मध्ये घ्यायचा आहे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 90 मध्ये होल्ड. 1 मिनिटासाठी होल्ड करतोय आपण. हातानं पायाला सपोर्ट द्या. पाय गुडघ्यात स्ट्रेट राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पायाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी अतिशय चांगलं आसन आहे. मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी ह्या आसनाची मदत होते. व्हेरिकोवेन्स मध्ये देखील हे आसन खूप प्रभावी आहे. आसन सोडायचे आपल्याला. पाय सावकाश खाली. आता दुसऱ्या कुशीवरती या बाजूने देखील आपल्याला 30 टाइम पाय 90 डिग्रीत घ्यायचा आहे. विष्णू मुद्रेमध्ये या. एक हात डोक्याखाली, विष्णू मुद्रा. चला, 30 टाइम पाय 90 डिग्री मध्ये. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 1 मिनिटासाठी होल्ड.
काठीसारखा पाय स्ट्रेट ठेवायसाठी प्रयत्न करा. इथे पोटरांच्या मागे, गुडघ्याच्या मागे छान ताण जाणवायला हवा. उत्तम स्ट्रेचनिंग होतं या आसनाने. पायाची बोटं खाली पोटाच्या दिशेने खेचा. पहा किती छान रग लागते. आसन सोडायचे आपल्याला. सावकाश पाय खाली. उठून बसा. बैठक स्थितीमध्ये या. बसूनच योगासन करायचंय आपल्याला. बैठक स्थितीतलं योगासन करायचंय. वज्रासन प्रकार 1 आणि 2 करायचा आहे. वज्रासनात या. वज्रासन म्हणजे गुडघ्यावरती बसायचे. दोन्ही हाताचे तळवे एकाखाली एक बेंबीच्या खाली सरकवून घ्या, लावून घ्या. पाठीचा कणा ताठ, खांदे मागे ढकलायचे आणि श्वास सोडत सोडत सावकाश कपाळ मॅटकडे न्या, जमिनीकडे न्या. 1 आसन घ्या. डायजेशन सिस्टीम चांगली करण्यासाठी अतिशय उत्तम आसन आहे. पोटातील पॅन्क्रियास ग्लँडला ऍक्टिव्हेट करण्यासाठी या आसनाची मदत होते. आसन घेताना श्वास सोडत सोडत खाली जा, म्हणजे पोटामध्ये चमकणार नाही. पोटातील गॅस रिलीज होण्यासाठी देखील या आसनाची मदत होते. खाल्लेल्या अन्नाचं उत्तम पचन होण्यासाठी हे आसन अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे रोज तुम्ही जेवण केल्यानंतर 10 मिनिटं जर वज्रासनामध्ये बसला तर तुमचं जेवण लवकर पचतं. फक्त वज्रासनामध्ये बसायची प्रॅक्टिस असायला हवी किंवा हळूहळू वेळ वाढवत नेऊन प्रॅक्टिस करायची. आसन सोडायचंय. श्वास घेत कमरेतून सरळ. प्रकार दुसरा करायचा आपल्याला वज्रासनाचा. उजव्या हातानं डाव्या हाताचं मनगट पाठीमागे पकडा किंवा दोन्ही हात एकमेकात गुंफून असे तळवे बाहेरच्या दिशेला करा. हात एल्बो मध्ये स्ट्रेट आणि श्वास सोडत सोडत परत सावकाश खाली जायचंय. 1 शक्यतो सीट उचलायचं नाही, म्हणजे पोटावरती प्रेशर येईल. हे बलासन नाही. आपल्याला पोटावरती प्रेशर आणण्यासाठी हे आसन करायचे आहे. सगळ्यात जास्त हार्मोन्स आपले पोटाभोवती, बेंबी भोवती असतात. त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी अतिशय प्रभावी चांगलं आसन आहे. आसन सोडायचंय. श्वास घेत कमरेतून सरळ, हात बाजूला. पोटावरती या. पोटावरती झोपा. पोटावरचं आसन करायचंय आपल्याला. सरळ हस्त भुजंगासन. दोन्ही हाताचे तळवे छाती शेजारी, कपाळ मॅटला. 1 ला श्वास घेत हात कोपऱ्यामध्ये सरळ होईपर्यंत शरीराचा भाग वरती उचला. 1 घशाला ताण द्या. छताकडे पहा. होल्ड. 1 मिनिटासाठी होल्ड करतोय आपण. खांद्यावरती भार द्यायचा नाही. हातावरती भार राहायला पाहिजे. थोडेसे एल्बो बेंड करा, म्हणजे हातावरतीच भार राहील. पाठीच्या पूर्ण मणक्यांना खूप चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे पाठीचे दुखणं कमी होतं. अगदी लोअर बॅक पर्यंत पहा.
ताण जाणवत असेल, डोळे छताकडे लावा, म्हणजे घशाला छानपैकी ताण येईल. घशापाशी ज्या थायरॉइड ग्लँड आहेत त्यांना ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत मिळेल. डोळ्यांचा देखील व्यायाम होईल. आसन सोडायचे. श्वास सोडत सावकाश कपाळ मॅटला. मकरासन करा. मकरासन, दोन्ही हाताची घडी त्यावरती चेहरा डावीकडे किंवा उजवीकडे रेस्ट करून पोटावरतीच झोपून राहायचंय. पायात भरपूर अंतर, पावलं आतल्या बाजूला जमिनीला टच होऊ द्या. पूर्ण शरीर रिलॅक्स करा. सैल सोडून द्या. चला उठून बसा. बैठक स्थितीमध्ये या. फेस एक्सरसाइज, फेस योगा. चला आधी फेस एक्सरसाइज करतो आणि मग मसाज असतो. सेशनला बसतानाच तुमचं ऑइल क्रीम जे काय आहे ते जवळ घेऊन बसायचं. फेस एक्सरसाइज, दोन्ही हाताच्या मोठी हनुवटी खाली प्रेस करा 5 टाइम. वरती आ करून पहा 5 टाइम. ओ शेप करून. हात खाली गालाचा बोलवून त्यावरती बोट प्रेस करायचं 5 टाइम. जीभ फिरवायची आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज.
उजवा गाल वर खाली, डावीकडे, ओठाचा ओ शेप, वरच्या ओठाला जीभ लावून वरती पाहायचंय. मान खाली, उजवीकडे जीभ बाहेर काढून जिभेकडे पहा. डावीकडे, चीन अप, चला क्रीम घ्या, क्रीम घ्या. मावशी ते वरण वापरून केलंय ना? ओके. फेसला स्प्रेड करा. स्टार्ट. हनुवटीपासून कानापर्यंत, खाली मानेपर्यंत. ओठाभोवती रब करा. मुठीने अपवर्ड डिरेक्शन. आयब्रो एंड प्रेस करा. दुसरी साइड. आय सर्कल. फेस योगाची लिंक मी पाठवली आहे व्हिडिओची, रीलची. बऱ्याच 3-4 लिंक ग्रुपवरती पाठवलेल्या आहेत. सगळ्या शांतपणे चेक करा. चला, आयब्रो अपवर्ड डिरेक्शन. दुसरी साइड. फोरहेड. zigzag. प्रेशर पॉइंट. मिडल. बोथ आयब्रो सेंटर. बोथ आयब्रो एंड. डोळ्यांच्या कडा. नाकपुडी. ओठांच्या कडा. हनवटी.
प्रेस करून कानामागे रब करा. गालाचा बलून हलक्या हातानं चापट्या. फेस टॅपिंग. चला प्राणायाम करणार आहोत. पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा. छान 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छाती भरून हवा घ्या आणि अतिशय सावकाश सोडा. आज आपण कपालभाती प्राणायाम पाहणार आहोत. कपालभाती प्राणायाम हे सगळ्यांना माहितीच असेल, ऐकण्यात असेल. रामदेव बाबांमुळे भरपूर फेमस झालेलं आहे. कपालभाती प्राणायाम म्हणजे काय? पोटातून पंपिंग करून हवा नाकावाटे बाहेर काढण्याची प्रक्रिया. ओके, तोंड बंद करून पोटातून पंपिंग करायचं. आलं लक्षात? कपालभातीचे फायदे अनेक आहेत. जर तुम्ही कपालभातीची प्राणायामाची प्रॅक्टिस ठेवली पुष्कळ काळ, म्हणजे आधी आपल्या पोटात हे जी श्वसन नलिका आहे ती जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तिला व्यायाम देण्याचं कार्य कपालभातीमुळे होतं. त्याच्यामुळे सगळ्या प्राणायामांमध्ये कपालभाती उत्तम चांगलं प्राणायाम समजलं जातं. जर तुम्ही उंच हवेच्या ठिकाणी गेला, लेह लडाख सारख्या ठिकाणी, हिमालय ट्रेकिंग, तर तिकडे पहा हवामानाचा दाब कमी असतो, ऑक्सिजन लेवल कमी असते. तर तेव्हा खूप सगळ्या लोकांना ब्रिदिंगचा त्रास होतो. हाईकवर गेल्यानंतर त्यांना लो बीपी होतं किंवा त्यांना ऑक्सिजन कमी पडतो. जर तुम्हाला कपालभाती प्राणायामाची प्रॅक्टिस असेल, सवय असेल, तर त्या लोकांना त्रास होत नाही. कारण त्यांची ही श्वसन नलिकाची जी पाईप आहे तिची साईज मोठी झालेली असते पंपिंग करून करून. त्यामुळे कमी जरी ऑक्सिजन असला तरी तो आपण व्यवस्थित घेऊ शकतो आणि सर्वाइव्ह होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त पोटापर्यंतच्या स्नायूंना व्यायाम मिळत असल्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आम्ही वेट लॉस सेशनमध्ये रोज 7 ते 8 मिनिट कपालभाती प्राणायाम करून 3 इंचापर्यंत पोट कमी करतो. म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्याची पॉवर किती असेल. फक्त हा सगळा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही अचानक 8 मिनिट प्रॅक्टिस करू शकत नाही. मग त्याचे तेवढे प्रभावी साईड इफेक्ट पण असतात की लूज मोशन होऊ शकतात, त्या पाईपला, त्या श्वसन नलिकेला स्वेलिंग येऊ शकतं. त्यामुळे हळूहळू आपल्या पोटाच्या स्नायूंची क्षमता वाढवायची, आपल्या पंपिंगची कपॅसिटी वाढवायची. मग तुम्ही रोजचं अर्धा मिनिट 1 मिनिट असं वाढवत वाढवत नेला की तुम्ही आरामात करू शकता 8-9 मिनिट. ठीक आहे, आपण इथे पण असंच करणार आहोत. आता फक्त 30 सेकंदासाठीच मी वेळ लावणार आहे. मग तुम्हाला आपण उद्या परवा हळूहळू वेळ वाढवत नेणार. मग तुमच्या स्नायूंची कपॅसिटी वाढत गेली की तुम्ही जास्तीत जास्त पंपिंग करू शकता. साधारण 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक आपले झाले पाहिजेत आयडियली. पण आता तुमचे 20-30 जरी स्ट्रोक झाले, 20-30 वेळा जरी तुम्ही पंपिंग करू शकला तरी काहीही हरकत नाही. 2 दिवस स्वतःला वेळ द्या. तिसऱ्या दिवशी आपोआप फ्लुएंटली तुम्हाला यायला लागेल. कुठलंही प्राणायाम, योगा हे फक्त प्रॅक्टिसने आपल्याला परफेक्ट येतं. त्यामुळे फक्त 1-2 दिवस वेळ द्यायचा, आपोआप यायला लागतं. ठीक आहे, चला मी वेळ लावतीये. आपण सगळे सोबत करणार आहोत. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसने येईल. जर कोणाला नाही येते तर प्रयत्न करायचा आहे. श्वास घेऊन श्वास फेकायला सुरुवात करायची आहे. पोटातनं पंपिंग करा. तोंड बंद करून नाकावाटे फोर्सफुली बाहेर काढायची हवा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन, संथ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही. याच अवस्थेला आपण शून्य अवस्था, समाधी अवस्था म्हणतो.
चला, प्रार्थना आणि ओंकार. दुर्गे स्मृता हरिसि भीतिम् अशेष जन्तोः स्वस्तैः स्मृता मतिमतीव शुभान्तदासी दारिद्र्य दुःख भय हार्निका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदाद्रचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण. ओंजळीमध्ये डोळे उघडा. 36 क्लॅप्स, 36 टाळ्या. थांबायचे. पर्वतासन. हात कपाळ जमिनीला. आपण केलेली योग साधना ईश्वर चरणी समर्पित करण्याची मनामध्ये भावना निर्माण करायची आहे. केलेला योगा उद्यापर्यंत टिकून राहावा म्हणून प्रार्थना करत आहोत. श्वास घेत कमरेतून सरळ. हात खाली. पायामधला ताण काढून टाका. पावलं फिरवून घ्या. ग्रुपवरती सगळ्या लिंक पाठवलेल्या आहेत. आपला सगळ्या बॅचेसचा एकत्र ग्रुप आहे योगा गर्ल्स. त्याची सुद्धा लिंक पाठवलेली आहे. तिथे सगळे आपले क्लासचे अपडेट्स येत असतात. सगळ्या जेवढ्या काही लिंक आहेत त्या चेक करा प्रॉपरली. चला, स्ट्रेचनिंग करून घ्या. दोन्ही हाताचे एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे छताकडे. टाचा वर. पूर्ण बॉडी स्ट्रेच. आणि 5 पावलं पुढे मागे रिव्हर्स वॉक. हरिओम. 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 Thank you so much. Bye bye, Good ma'am. day. Have a good day. Thank you. Bye bye. Bye. Bye bye. Bye bye. Bye.